1942च्या छोडो भारत आंदोलन चळवळीमध्ये कोणी टाटाच्या खोपोली रायगड येथून मुंबईला होणारा विद्युत पुरवठा खंडित केलेला होता। बघा आता ही धाडस कोण दाखवू शकतं? तर भारतामध्ये 1942 म्हटलं की गुप्त आंदोलन आहेत किंवा गुप्त संघटना येतात किंवा गुप्त पद्धतीने चालणाऱ्या जे काही ऍक्टिव्हिटी होत्या रिव्होल्युशनरी क्रांतिकारी, तर हेच लोक या ठिकाणी करू शकतात। आता खोपोली रायगड हा भाग जो येतो तर हा भाग गोमाजी पाटील यांचा पण आहे, मोहन धारिया यांचा पण आहे आणि भाई कोतवाल यांचा पण आहे, त्याचबरोबर नाना पुरोहित यांचा सुद्धा आहे। आता एकच ऑप्शन राहिला होता की बाबा कोकणातून कोण आहेत, तर चौघचे चौघ कोकणातून आहेत, परंतु या चौघांमध्ये लीड करणारं कोण होतं? तर लीड करणारे एकच व्यक्ती होते, त्यांना काय म्हणतो आपण? तर भाई कोतवाल या नावाने ओळखलं जातं, म्हणून भाई कोतवाल होते। तुमच्या अधिक माहितीसाठी सांगतो की कोतवाल दस्ता हा जो प्रकार आहे यांनी सुरू केला होता, म्हणजे हा संघटना आहे। तुम्ही सगळ्यांनी राज्यसेवा पूर्व परीक्षा दिली, आझाद दस्ता नावाची एक संघटना आहे बघा, या सगळ्या लोकांनी गुप्त संघटना म्हणजेच काय तर अर्थात भूमिगत संघटना सुरू केल्या आणि भूमिगत संघटनेच्या माध्यमातून यांनी खूप चांगल्या पद्धतीने कामं करत होते।